नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत 36 छातीचा. तर पुन्हा एकदा त्याच कस्टमरचे चांगले ब्लाऊज आले का. अगोदर पण मी याचे व्हिडिओ 36 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेत. तर आता हे लग्नाचे ब्लाऊज आहेत. मी अजून एक 36 छातीचा हा 4 टक्समध्ये तुम्हाला कटिंग दाखवणार. हे अस्तर आहे, हे ब्लाऊज पीस साडेतला, आणि हा प्रिन्सेसमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवते. तर माझ्या चॅनलला नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा. जर नसेल सबस्क्राईब केलं तर अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण कटिंग बघूया. तर ब्लाऊज पीस जर खालीवर असेल तर अगोदर कट करायचं आहे आपल्याला. सगळ्यात अगोदर आपण जर खालीवर असेल तर आपण कटिंग करूया याची. एवढं काय खालीवर वाटत नाही. नॉर्मल पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला कट करायच्यात. तसंच आपण इकडच्या बाजूने पण कट करू. आता सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत उंची. तर 14.5ची उंची घ्यायची. कस्टमरच्या आवडीनुसार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार 15-16ची उंची टाकू शकतात. तर ही मी 14.5ची उंची टाकते. म्हणजे ब्लाऊज शिवून कितीचा होईल, 13.5 इंचाचा होईल. तर मी 14.5 इंच घेतले. तुम्ही घेऊ शकतात जास्त किंवा 13 इंचापर्यंत घेऊ शकतात, त्याच्या खाली घेऊ नका. कारण का होतं, ज्यावेळेस प्रिन्सेस ब्लाऊज उंचीला जर कमी असेल तर पुढची फिनिशिंग व्यवस्थित बसत नाही किंवा वरती हात केल्याच्या नंतर ब्लाऊज वरती जाऊ शकतो. तर शोल्डर घेतले मी 5.5 इंच. 36 छाती आहे, शोल्डर 5.5. मुंड्यासाठी पण मी 5.5 घेते. एकदम व्यवस्थित असं मुंड्यात बसून जातं किंवा शोल्डरला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच जणांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो, तर हा प्रॉब्लेम ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सॉल्व्ह होऊन जाईल. याच्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेते. आता हे माप आलं 11 इंच, तर मी 10.5 इंच खाली घेणार. तुम्हाला हा मी स्टिच व्हिडिओ पण पूर्ण दाखवणार आहे, तर त्याच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. आता काय करायचं आहे, मधल्या साईडला आपल्याला एक पॉईंट काढायचा आहे 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा. आता हे आपण घेतले 1.5 इंच आणि 1 इंचाचा हा पॉईंट झाला. तर आपण याला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याचा आकार झाला आहे. गळा टाकूया आपण 2.25 इंच. 2.25च घ्या, जास्त काही घेऊ नका, व्यवस्थित बसतो. आता हा पाठीचा भाग आहे, तर आपल्याला गळा घ्यायचा आहे 10 इंचाचा. म्हणजे तो शिवून होणार 9.5 इंच, कारण शोल्डरवरती अर्धा इंच मोडपण्यात जाते. आणि याच्यामध्ये मी गोल गळा टाकते. आता वरती मी 2.25 घेतले, तर खाली थोडंसं मी ब्रॉड घेतले, म्हणजे गळा आपला व्यवस्थित येऊन जाते. जवळजवळ 3 इंच आणि 2 लाईन घेतले. आता आपण याला गळ्याला आकार देऊन घेऊ. असा गोल आकार दिलाय. आता याची आपल्याला कटिंग करायची. तर पूर्ण आपल्याला कटिंग आहे तशीच करायची, कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, गळा अगोदर कधीच कट करायचा नाही. कारण का होतं, आपल्याला हा भाग परत पुन्हा एकदा दुसऱ्या साईडला ठेवून आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे. तर तेच बाजू आपण परत एकदा याच्यावर ठेवून घेऊ. आता हे पूर्ण जे आपण बाजू ठेवली ती पूर्ण आहे तसेच आपल्याला आखून घ्यायची, कमी जास्त कुठंच करायचं नाही.
आता अर्धा इंच आपल्याला जे आपण आर्महोल घेतलं आहे, सॉरी केला काय बोलतात, जे मोंडा घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला 1 इंचावर आतमधला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार दिला आहे. आता आपण घेणार आहोत 2 इंचावर पुन्हा एकदा गळा. आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंचाचा. आणि हे बघा मला थोडंसं दिसतंय, तर मग मी आखून घेते लगेच. आणि हे बघा मी रुंदावून घेतले. आता वरती मी 2.25 घेतले, तर थोडंसं मी खाली 3 इंच घेतले. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण खाली थोडंसं ब्रॉड ठेवतो तर गळा हा एकदम व्यवस्थित गोल येऊन जातो. पण इथं गळा जास्त मोठा होत नाही, कारण आपला वरती हा 2.25च आहे. फक्त खाली हे गोल येण्यासाठी आपण जास्त घेतले. आता ही लाईन जी आहे एक्स्ट्रामध्ये, ही सगळी जी आपली हुकलूक पट्टीसाठी मी ठेवली. जेवढं आपण कापड शिवण्यामध्ये गुंतवतो तेवढंच ठेवायचं आहे. आता 1 इंच मी इथं जास्त ठेवलं आहे, जे प्रिन्सेससाठी आहे. 1च इंच जास्त ठेवा, जास्त ठेवू नका. आणि पुढं पण मी थोडंसं लाईन आखून घेते. आता आपल्याला इथपासूनच माप घ्यायचं आहे 3.5 इंच. मी या दोन्ही लाईन कवर करते. आपल्याला शोल्डरपासून उंची घ्यायची टक्स पॉईंटची 10.5 इंच. आता ही लाईन आपली किती आली 3.5, तर आपल्याला इथं पण 3.5 वरच घ्यायचं आहे. सगळ्यात जास्त चालणारे म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊज आहे, तर तुम्ही ह्या ब्लाऊजची कटिंग वारंवार पाहत जा. कारण सगळ्यात शिलाई पण प्रिन्सेसला जास्त असते आणि शिवायला सगळ्यात सोपे प्रिन्सेस आहे. कटोरीपेक्षा याची फिनिशिंग चांगली येते. कटोरीची पण तुम्ही पाहिलीच आहे, त्याची पण चांगलीच येते. आता मी हे माप घेतले 2 इंच, तसंच मी पुढं पण 2 इंच घेते. सगळ्यात सोपं सांगण्याचा प्रयत्न करते. आता ह्या पॉईंटपासून आपल्याला ह्या पॉईंटला आखून घ्यायचं आहे. आखून घेतल्याच्या नंतर हे बघा, आपण आकार पण देऊ शकतो किंवा असं जरी आखून घेतलं तरी पण चालते, काही अडचण नाही. आणि पुन्हा एकदा गळ्याला आकार देऊन घ्यायचा. बघा व्यवस्थित आले. आता आपण हे 2 इंच जे घेतले आपण तेच इथं घेतले. आता नॉर्मल जेवढं इथं टक्ससाठी समजा शिवण्यात टक्ससाठी एवढा कपडा नक्कीच जातो, तर तेवढाच कपडा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला लाईन आखून घ्यायची. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिसावर कशी कटिंग करायची हे पण दाखवते, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा. आता ह्या लाईनपासून आपण क्रॉस घेऊया इथपर्यंत आणि इथपासून घेऊया. बघा मी तिरकं घेतले, ही बाजू आपल्या कामाची नाही आहे, तर मी ही कट करून टाकते. अशा पद्धतीने जवळजवळ प्रिन्सेस ब्लाऊज हा पूर्ण झाला आहे. तुम्हाला याची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा. बघा अशा पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाऊज झाला आहे. खूप सुंदर याची फिनिशिंग आली. शिवताना पण नक्कीच काळजीपूर्वक जर शिवलं तर नक्कीच ते पण भारीच येणार. तर आता आपल्याला पाठीचा भाग कट करायचा आहे. तर काय होतं, ज्यावेळेस गळा आपण जोडतो तर बऱ्याच जणांना अडचण येते का शोल्डर हे लांब म्हणजे अंतरावर पडतं. तर त्याच्यासाठी आपण नवीन टेक्निक अशी पण वापरू शकतो. आता मी अर्धा इंच किंवा 1 इंचावर मी ही लाईन आखली आणि त्याच्यानंतर मी गळा कट करते. गळा कट केल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकतात, आता आपण कसा जरी टाकला अस्तरवर तर हा गळा कुठंही ताणला जाणार नाही किंवा आहे तसाच पडणार. जे आपलं शोल्डर आहे, जो आपला गळा आहे ते एकदम परफेक्ट असं बसतंय. तर अशा पद्धतीने जरी कटिंग केली तर ही पण बरोबर आहे. आणि जसं मी याच्या अगोदरचे पण व्हिडिओ दाखवले तर मी हे डायरेक्ट काढून टाकते, ते पण एकदम बरोबर आहे. तर तुम्हाला कोणती पद्धत चांगली वाटली नक्कीच कमेंट करा. तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर सारी माहिती सांगते, तर व्हिडिओ पूर्ण पाहत चला, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज येऊन जाईल. तर आता ही घडी आहे जवळजवळ 7.5 इंचाची.
तर याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. आता आपण याची बाहीची कटिंग करणार आहोत, म्हणजे आपल्याला 9चे घडे लागते. आता कस्टमरची बाही आहे 5 इंच. आपण पुन्हा एकदा चेक करू. कस्टमरची बाही आहे 5 इंच, तर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे, म्हणजे शिवून आपली बाही बरोबर 5 इंचाची होऊन जाते. आता आपल्याला समोरच्या भागात घ्यायचं आहे किती, 2.5 किंवा 2.25 इंच. दंड घेरा आहे आपला 6 इंचाचा, त्याच्यामध्ये 2 इंच आपण जास्तच घेणार. तर अशा पद्धतीने आपला बाहीची कटिंग ही पूर्ण कंप्लीट झाली. आता याला करणार आहोत कट. तर मी घडी कशा पद्धतीने घेते बाहीची मी हर एक व्हिडिओमध्ये सांगतच असते. तर याला आपला जॉईंट येणार, ही वरची बाजू आहे, ही कमी आहे, फक्त 2च लेअरला जॉईंट येणार, बाकीचं आहे तसं. आता परफेक्ट बाही झालेलं कसं कळणार, ज्यावेळेस आपण इथं टच करतो तर ही इकडची बाजू पूर्ण परफेक्ट आहे आणि ही कमी आहे, तर जॉईंट इकडच्या बाजूने द्यायचं आहे, हे कधी पण लक्षात ठेवा. तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत आता मेन ब्लाऊज पिसावर कटिंग. तर कशा पद्धतीने ॲडजस्ट केलं पाहिजे किंवा अगोदर काय कट केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा ब्लाऊज पीस आहे, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं, साडीमधला काठपदरची साडी होती. तर सगळ्यात अगोदर आपण बाही कट करूया. आता आपल्याला कित्येक वेळेला काय होतं, काठाच्या पुढं पण जागा भरपूर शिल्लक असते, तर आपले किती घेतले पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढं आपण कापड गुंतवतो तेवढंच आपल्याला जास्त घेतलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त घ्यायचं नाही, कारण ते व्यवस्थित पुढं दिसणार नाही. आता आपल्याला फक्त अस्तरला जॉईंट द्यायची, मेन बाहीला कुठेही जॉईंट द्यायचा नाही. तर आपण मधला पॉईंट पण इथं थोडासा टच करू. आपले झाले बाही कट. आता बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आणि ओपन बाजू समोरून ठेवायची, म्हणजे आपला पाठीचा भाग हा परफेक्ट असा निघून जाईल. अशा पद्धतीने आपण काढूया पाठीचा भाग. तुम्ही एक कटीपूर्ण ब्लाऊज पीस टाकून त्याच्यावर कटिंग जरी केली तरी पण चालते, पण आता हे कॅमेऱ्यामध्ये एवढं बसत नाही, तर मग मी एक एक पार्ट कट करून दाखवते. अशा पद्धतीने हा झाला पाठीचा भाग आपला काढून. आता जसं कापड पुरण त्यानुसार आपल्याला हे ठेवायचं आहे. कापड भरपूर आहे, काही अडचण नाही. आणि आता आपल्याला काढायचा आहे फ्रंट भाग, जो आहे प्रिन्सेस जवळचा. अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण परफेक्ट अशी झाली.
तर पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.